नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं सायली प्रतिमाला घरी घेऊन आली आहे, पण प्रतिमाची स्मृती परत आलेली नाही आहे आणि तिची वाचासुद्धा परत आलेली नाही आहे आणि या संधीचा फायदा उचलायचा आहे प्रियाला, नागराजला आणि महिपतला. या तिघांना आता प्रतिमाची स्मृती आणि वाचा परत येण्याच्या आधी तिला कायमचं देवाघरी पाठवायचं आहे असा प्लॅन आता इथे नागराज आणि महिपत दोघंजणं करतात आणि त्यामुळे ते प्रियाला आपल्या साथीला घेतात आणि प्रतिमाला मंदिराजवळ आणायला सांगतात. आणि त्याच वेळेला नागराज आणि महिपतची माणसं प्रतिमाचा पाठलाग करतात. तिला किडनॅप करून आता तिला एका गोडाऊनमध्ये घेऊन जातात आणि तिथे तिला किडनॅप करून ठेवतात. आणि जेव्हा सायलीला हे सगळं कळतं तेव्हा सायली अर्जुनला आपल्याबरोबर घेऊन आता प्रतिमाचा शोध घ्यायला जाते. आणि तिथे गेल्यानंतर आता महिपतची माणसं प्रतिमावरती बंदूक ताणतात आणि तिला गोळी मारण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा सायली हे सगळं बघते तेव्हा सायली धावत पळत येऊन प्रतिमाला बाजूला करून आता प्रतिमाला लागणारी गोळी ती स्वतःवरती झेलते. तेव्हा इथे आता सायलीला गोळी लागल्यानंतर ती खाली कोसळते. तेवढ्यातच अर्जुन त्या माणसाचा पाठलाग करत असतो आणि सर्व गुंडांना मारून आता इथे प्रतिमाला त्याच्या तावडीतून सोडवून सुखरूप बाजूला घेऊन येतो. मात्र इथे आता सायलीला गोळी लागलेली असते आणि सायलीला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं. पण इथे प्रतिमाचा जीव वाचवत आता सायलीने स्वतःच्या छातीवरती ती गोळी झेललेली असते आणि त्यामुळे इथे पूर्णाजीला सायलीचं खूपच जास्त कौतुक हे वाटणार असतं. तर इथे प्रतिमा, प्रिया आणि सायली तिघीजणी आता मंदिरामध्ये जात असतात. त्यांच्याबरोबर रविराज काकासुद्धा असतात. पण तरीसुद्धा प्रतिमावरती महिपतची माणसं असा हल्ला का करतात आणि यामागे प्रियाचं आणि नागराजचं काय षडयंत्र आहे ते आपण आजच्या भागामध्ये बघूया. तर इथे प्रतिमा परत आल्यामुळे आता सायली तिची काळजी घेत असते आणि त्यामुळे पूर्णाजीला आता प्रियापेक्षा सायलीचं कौतुक वाटत असतं. त्यामुळे प्रियाला खूप जास्त राग येतो की आता जर ही सायली प्रतिमाचं सगळं करत राहिली तर प्रतिमामुळे सायली सगळ्यांच्या नजरेमध्ये आता हिरोईन होईल आणि मी व्हिलन. सगळेजण आता सायलीचं कौतुक करतायत, माझ्याकडे कुणाचं लक्षच नाही आहे असं प्रिया म्हणते. तेव्हा नागराज म्हणत असतो आणि जर प्रतिमा जिवंत राहिली तर माझ्या डोक्यावरती टांगती तलवारच आहे, कारण तिची जर स्मृती आणि वाचा परत आली तर ती दादाला सांगेल की मीच तिला मारायची सुपारी दिली होती आणि मग माझं काही खरं नाही, दादा मला कायमचं जेलमध्ये टाकेल. तेव्हा इथे आता महिपत आणि साक्षी या दोघांना आता नागराजने सांगितलेलं असतं, तुमच्या दोघांसाठी मी खूप काही केलेलं आहे, पण आता महिपतमुळे हे सगळं प्रकरण माझ्या अंगाशी येणार आहे. तेव्हा आता प्रतिमाची स्मृती येण्याच्या आधी तिचा काटा काढा, तिला या जगातून कायमचं घालवा. तेव्हा इथे साक्षी म्हणते की तुम्ही दोघंजण असं भांडू नका, मी जे सांगते ते तुम्ही आता ऐका. तेव्हा साक्षी म्हणते की प्रियाला काय आपण उगाचच पैसे देतोय, प्रियाला आता मी काही गोष्टी करायला सांगणार आहे. तेव्हा इथे आता साक्षी तिचा प्लॅन महिपत आणि नागराजला सांगते. साक्षी म्हणत असते की प्रियाला फोन करून सांगायचं की प्रतिमाला काही करून मंदिरामध्ये घेऊन ये आणि ती मंदिरामध्ये आल्यानंतर आपण आपली माणसं तिथे पाठवायची, त्या प्रतिमाला किडनॅप करायचं आणि तिला ठार मारून टाकायचं. तेव्हा इथे आता प्रियाला हे काम सांगितलेलं असतं. तेव्हा नागराज म्हणतो की प्रिया, तू जर हे काम नाही केलंस ना तर तुझं हे सत्य मी सगळ्यांना सांगेन की तू तन्वी नाही प्रिया आहेस, मग मी मागचा पुढचा विचार करणार नाही. तेव्हा इथे प्रियाला आता नाईलाजाने ते काम करायचंच असतं, कारण त्याच्यामध्ये तिचासुद्धा फायदा असतो. कारण प्रतिमा जिवंत राहिली तर सायली ही तिची खरी मुलगी आहे हे प्रतिमा कधी ना कधीतरी सांगेलच, हे आता प्रियाला माहिती असतं आणि म्हणूनच प्रियालासुद्धा प्रतिमाचा काटा हा काढायचाच असतो. तेव्हा इथे प्रिया आपल्या नाटकाला सुरुवात करते. ती म्हणते की बाबा बघा ना, इथे आई परत आल्यापासून माझ्याशी नीट बोललीच नाही आहे आणि तुम्हालासुद्धा ती ओळखत नाही आहे. मला असं वाटतंय आपण आईला घेऊन आहे ना मंदिरामध्ये गेलं पाहिजे, आपल्याबरोबर तिने वेळ घालवायला नको का. तेव्हा इथे आता प्रिया पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी बघ ना, अगं माझी आई आमच्याबरोबर वेळच घालवत नाही आहे, फक्त या सायलीबरोबरच असते. असंच जर राहिलं तर मग आईची स्मृती कधी परत येणार, तिला आधीचं काहीतरी आठवायला हवं आहे ना. तेव्हा मला असं वाटतं की आई जर आमच्याबरोबर मंदिरामध्ये आली तर बरं होईल, आम्ही तिघंजणं जरा जाऊन येऊ का. तेव्हा इथे प्रतिमा त्यांच्याबरोबर जायला तयारच होत नाही. इथे ती प्रिया आणि रविराज काकांच्या जवळसुद्धा फिरकत नसते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, अगं पण तन्वी, प्रतिमा तुमच्याबरोबर येणार आहे का.
तुम्ही एक काम करा, सायलीलासुद्धा तुमच्याबरोबर घेऊन जा. जर सायली तुमच्याबरोबर आली तरच प्रतिमा तुमच्याबरोबर येऊ शकते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, कशाला पूर्णाजी, सायलीलासुद्धा तिची कामं आहेत ना. तेव्हा इथे प्रतिमा सायलीचा हात घट्ट पकडून ठेवते. तेव्हा सायली म्हणते, जर प्रतिमा आत्यांना हवं असेल तर मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे पूर्णाजी आता म्हणते की सायली जा, प्रतिमाला छान तयार करून घे आणि तू सुद्धा तिच्याबरोबर आता मंदिरामध्ये जा. तेव्हा इथे ठरल्याप्रमाणे आता महिपत आणि नागराजने प्लॅनिंगनुसार काही माणसं मंदिराच्या आजूबाजूला पाठवून ठेवलेली असतात इथे प्रतिमाला किडनॅप करण्यासाठी. आणि इथे सायली, प्रतिमा, प्रिया आणि रविराज काका आता मंदिरामध्ये गेलेले असतात. तर इथे सायली अर्जुनला फोन करून हे सगळं काही सांगते की मी प्रतिमा आत्यांबरोबर आता मंदिरामध्ये जाते. तिथे गेल्यानंतर आता दर्शन वगैरे होतं. प्रिया त्या माणसांना हळूच आता फोन करून सांगते की मी मंदिरामध्ये आलेली आहे, प्रतिमा माझ्या बाजूलाच उभी आहे, तिला आता तुम्हाला किडनॅप करायचं आहे. तेवढ्यातच इथे रविराज काकांना एक फोन येतो. ते बाजूला फोनवरती बोलायला जातात. तेव्हा साक्षी म्हणत असते की प्रिया, या सायलीला घेऊन यायची काय गरज होती, आता प्रतिमाला कसं किडनॅप करायचं. आता त्या सायलीला तू मॅनेज कर आणि प्रतिमाला हे लोक तिथून गायब करतील अशी सिच्युएशन आता तू क्रिएट कर. तेव्हा इथे प्रतिमाला आता पायरीवरती सायलीने बसवलेलं असतं आणि ती म्हणते, तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी प्रसाद घेऊन येते. तेव्हा इथे प्रिया सायलीचा हात घट्ट पकडते आणि तिच्याबरोबर वाद घालायला सुरुवात करते. ती म्हणत असते की हे सगळं आहे ना तुझ्यामुळे होतं आहे, बघितलंस ना, आई माझी आहे पण माझी आई माझ्याजवळ न बोलता सारखी तुझा हात पकडून उभी असते आणि तुला तर काय गं तेच हवं आहे. माझ्या जवळच्या माणसांना तुला लांब करायची सवय आहे ना. आधी माझ्या बाबांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होतीस, त्यानंतर अर्जुनबरोबर माझं लग्न ठरलं होतं आणि तू अर्जुनबरोबर लग्न करून आलीस, माझ्या अर्जुनला माझ्यापासून दूर केलंस आणि आता तर काय, माझ्या आईलासुद्धा माझ्यापासून दूर करण्याचा प्लॅन केला आहेस ना तू. म्हणून सतत तिचं सगळं काही पुढे पुढे होऊन करत असतेस आणि पूर्णाजीच्या नजरेत, सगळ्यांच्या नजरेत तुला खूप मोठं व्हायचं आहे ना आणि मला पाडायचं आहे, म्हणून हे सगळं करतेस ना, मला सगळं काही माहिती आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते की प्रिया, मला असं करायची काही एक गरज नाही आहे. मी प्रतिमा आत्यांना अलिबागला एकटी आणायला गेले होते कारण मला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणायचा होता. 22 वर्षानंतर पूर्णाजींची मुलगी प्रतिमा आत्या घरी परत आल्या आहेत, रविराज काकांची बायको. अरे, तर सगळ्यांना एवढा आनंद झाला आहे ना की मला ह्या सगळ्या कौतुकाची गरजच नाही आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच माझ्यासाठी पुरेसा आहे. पण तुला ते कळणार नाही कारण तुला सगळीकडे स्पर्धा करायची असते. अगं, तुला जर तुझ्या आईचं मन हे ओळखता आलं असतं ना तर तू त्यांच्यापासून लांब तू राहिलीच नसतीस. सायली म्हणत असते, तू काय प्रयत्न करतेस, त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलतेस तरी का, सतत त्यांच्या आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही. तेव्हा सायली म्हणत असते की त्यांना प्रेमाने तू जिंकायला हवं होतंस. 21 वर्षानंतर तुझी आई परत आली आहे पण तुला साधं त्यांच्याशी प्रेमाने बोलतासुद्धा येत नाही, फक्त लोकांना दाखवण्यासाठी माया करतेस. तेव्हा इथे आता प्रिया बोलण्यामध्ये सायलीला अडकवून ठेवत असते, तिचा हात घट्ट पकडून ठेवत असते. रविराज काका फोनवरती बाजूला बोलत असतात आणि प्रतिमा एकटीच तिथे बसलेली असते. तेवढ्यातच आता महिपतची माणसं येतात आणि तिच्या डोक्यावरती घोंगडी टाकून तिला तिथून घेऊन जातात आणि एका गोडाऊनमध्ये ठेवतात. त्यांनी जसं प्लॅनिंग केलेलं असतं त्या प्लॅनिंगनुसार सगळं काही त्यांचं चालू असतं. त्यानंतर इथे सायली आता आजूबाजूला बघते, तिला प्रतिमा कुठेही दिसत नाही. तेव्हा सायली म्हणते, प्रिया, बाद झालं तुझं, उगाच माझ्याशी बोलत बसू नकोस. प्रतिमा आत्या कुठे आहेत ते मला बघू दे. तुला प्रतिमा आत्यांबरोबर वेळ घालवायचा होता म्हणून इथे आली होतीस ना, पण त्यांना सोडून माझ्याशीच बोलत बसलीस तू. तेव्हा इथे आता सायली आणि प्रिया प्रतिमा आत्याला सगळीकडे शोधत असतात पण त्या कुठेही सापडत नाही. हा सगळा प्लॅन प्रियानेच केलेला असतो कारण प्रतिमा मंदिरामध्ये आली ही बातमी प्रियानेच त्या गुंड लोकांना दिलेली असते आणि त्यामुळेच तिला किडनॅप केलेलं असतं. तेव्हा सायली आता इकडे तिकडे प्रतिमा आत्यांना आवाज देत असते. तेव्हा रविराज काकांना आवाज जातो. ते म्हणतात, काय झालं, कुठे आहे प्रतिमा. तेव्हा सायली खूपच जास्त टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, मला माहीत नाही, प्रिया माझ्याबरोबर तेव्हा भांडत बसली होती. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की आपण शोधूया आजूबाजूला. तर इथे प्रतिमा कुठेही सापडत नाही. प्रतिमाची एक बांगडी इथे सायलीच्या हाती लागते आणि ती म्हणते की प्रतिमा आत्यांना कुणी किडनॅप तर केलं नाही आहे ना. तर इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये येतात. प्रिया रडायचं नाटक वगैरे करायला सुरुवात करते. तेव्हा इथे सायली आता अर्जुनला फोन करते आणि घडलेला प्रकार सांगते. अर्जुनसुद्धा धावत पळत आता तिथे येतो.
तेव्हा सायली रडायला लागते आणि म्हणते, अहो प्रतिमा त्या इथेच बसल्या होत्या आणि ही प्रिया माझ्याबरोबर वाद घालत होती आणि तेवढ्यातच त्या कुठेतरी निघून गेल्या. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, आपण प्रतिमा आत्याला शोधूया. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्यांची जबाबदारी मी घेतली होती, आता मी पूर्णाजीला काय सांगू. 21 वर्षानंतर प्रतिमा आत्या परत आल्या होत्या. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि माझ्यामुळे तो आनंद आता हिरावून घेतल्यासारखं झालंय. हे बघा, आता ही माझी जबाबदारी आहे. प्रतिमा आत्यांना लवकरात लवकर आपण शोधून काढूया. तेव्हा अर्जुन म्हणतो, चला गाडीमध्ये बसा, आपण दोघं जण जाऊन प्रतिमा आत्याला शोधून घेऊया. तेव्हा इथे आता सायली आणि अर्जुन जात असताना प्रतिमाच्या हातामधली पिशवी खाली पडलेली असते. त्याच्यामध्ये प्रतिमाच्या काही वस्तू असतात. त्यानंतर सरळ पुढे गेल्यानंतर प्रतिमाच्या बांगड्यासुद्धा सायलीच्या हाताला लागतात. तर इथे प्रतिमाच्या गळ्यामध्ये जो हार घातलेला असतो तो सायलीने स्वतःच्या हाताने घातलेला असतो, कारण प्रतिमाला मंदिरामध्ये जाण्यासाठी तयार सायलीने केलं असतं आणि त्यामुळे तो हारसुद्धा सायलीच्या ओळखीचा असतो. त्यामुळे आता गाडी ज्या दिशेने गेलेली असते तिथपर्यंत अर्जुन आणि सायली आता पाठलाग करत जातात आणि समोर एक गोडाऊन असतं. तिथे गेल्यानंतर अर्जुन बघतो तर तिथे गुंड लोक असतात. त्यांना सुद्धा अर्जुन आता बेदम मारतो. सायली सुद्धा प्रतिमाला जिथे बांधून ठेवलेली असते तिथून आता सोडवत असते. तेव्हा इथे काही गुंड लोक असतात, त्यांना सुद्धा अर्जुन मारून आता तिथून हकलून देतो आणि एक गुंड माणूस आता प्रतिमाला गोळी मारून ठार करत असतो आणि सायलीचं लक्ष जातं. तेव्हा सायली प्रतिमाला बाजूला करते आणि ती गोळी आपल्या छातीवरती झेलते. तेव्हा इथे प्रतिमाचा जीव वाचवण्यासाठी आता सायलीने स्वतःच्या जीवाची बाजी सुद्धा लावलेली असते. तेव्हा इथे अर्जुन आता प्रतिमाला तिथून बाहेर काढतो आणि सायलीला सुद्धा उचलून गाडीमध्ये आणून टाकतो आणि लगेच तिला हॉस्पिटलला सुद्धा घेऊन जातो. तर इथे प्रतिमा आता सापडलेली आहे आणि ती सुखरूप आहे हे अर्जुन घरी सगळ्यांना फोन करून सांगतो आणि हॉस्पिटलमध्ये आता सायलीवरती ट्रीटमेंटसुद्धा सुरू होते. तर इथे आता सायलीने प्रतिमासाठी स्वतःचा विचार न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती गोळी स्वतःवरती झेललेली असते. हे जेव्हा सगळ्यांना कळतं तेव्हा सगळेजण सायलीचं कौतुक करतात आणि प्रियाचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो.